चॅनल इनसाइड द रिदमर्स आणि आज आम्ही जमलेलो आहे इथे प्रॅक्टिससाठी कुठल्या तरी स्पेशल गोष्टीसाठी. सो गाईज, सचिन कांबळे सर जे मराठी म्युझिक सॉंग्स आणि अल्बम याचे डिरेक्टर आहेत, त्यांचं एक न्यू सॉन्ग आलं आहे, त्याचं आज आम्ही प्रॅक्टिस करतो आणि आफ्टर प्रॅक्टिस आम्ही लोक निघणार आहे अलिबागला, कारण शूट आहे अलिबागला. सो आमची प्रॅक्टिस सेशन चालू आहे. मी तुम्हाला सगळ्यांची इंट्रोड्यूस करते. मस्त अशी मस्ती चालू आहे, मस्ती पण चालू आहे, प्रॅक्टिस पण चालू आहे. छान छान छान. आणि आमचे एकदम बेस्ट ग्रुपमधले बेस्ट डान्सर, जिला एकदम डान्सची कळकळ आहे, अशी ही बघा. प्रॅक्टिस संपल्यानंतर आली आहे पोरगी, संपायची वेळ आली प्रॅक्टिस आणि आता आली आहे. हा, हिला डोहाळे जेवण खायला जायचं होतं, डोहाळे जेवण. आणि बघा हा, हे बघा सलमान खानला सलमान खान बोलणारी पोरगी. आणि अशी मस्ती आणि डान्स सगळं चाललेलं आहे. ओके, नेक्स्ट. A few moments later. प्रॅक्टिस करून आता सगळे जेवायला बसलेत. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, तरी पण आतापर्यंत प्रॅक्टिस चालू होती. आता जरा भूक लागली आहे तर जेवायला बसलेत. भूक लागली एकदम, सगळे एकदम थकलेले आहेत प्रॅक्टिस करून करून. हे बघा, सर्वात जास्त तर ही थकलेली आहे पोरगी, त्यामुळे बघा नुसतं. आणि आपल्याबरोबर हा माणूस येणार आहे, सगळे असं तो थकला आहे, त्यामुळे त्यांनी 4 शोरमे आणलेत बघा. एक संपला, 2 संपलेत. ही बघा, त्याची बायको असून सुद्धा हीच सांगते. आणि ही बघा प्रॅक्टिस करता करता 2 झोपा काढून झालेली आहे. एक तिथे पोचली आहे, नाईट वरती आहे. शेवटी फायनली आर्याला जेवण भेटलेलं आहे आणि ती आता खुश झालेली आहे एकदम. जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के आर्या खिलाए, आर्या खिलाए. प्रॅक्टिस करून थकले आहेत, जेवून झाले आहेत. आता सगळ्यांनी आईस्क्रीम खायचा प्लॅन केला आहे आणि आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत. आणि त्या आईस्क्रीमचं चालू आहे खाणं. मस्त सगळे एकदम दणदणीत आईस्क्रीम खातात. खा 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 जेवल्यानंतर. मला समजत नाही शूटला आलेत की पिकनिकला आलेत. कसं वाटतं तुम्हाला आईस्क्रीम खाऊन जेवल्यानंतर? एवढे थकलेत की बोलायची पण ताकद नाही आता यांच्याकडे. काय बोलते आर्या, कसं वाटतंय तुला? बापरे, काय तुझ्या आईस्क्रीम निघते ना? का का. सो गाईज, आमची गाडी आलेली आहे आणि सगळे सेटल पण झालेत आत. आता आम्ही नारळ फोडणार आहे, जे आम्ही नेहमीच करतो कुठे जायच्या आधी एक चांगलं काम, पूजा करणं. सो आता येस, मोरया. आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही गाडीत बसून जाणार आहोत. सगळे रेडी आहेत बॅगा घेऊन. ओके, चलो, 1 बाय 1 बाय. चलो. सगळे रिदमर्स आतमध्ये चालले आहेत. लहान मुलं तुम्ही बघू शकता. वा वा.
कॉम्पिटिशन करतायत. गाडी हलवा लवकर सर. काही सर थोडा तरी. माझ्या नवऱ्याने हात लावला. मोठी गाडी आली मोठी. सर तुम्हाला पावर नाही का बस. आम्ही एक मॅरिड वुमनला घेऊन चाललोय. मॅरिड वुमनला आम्ही घेऊन चाललो. तिचा पती व्हॅन हलवतो तर बोलते की माझा पती. माझा पती. हा हिचाच पती. एडिटर आर्या शिरोडकर. लेट्स गो. सॉरी एडिटरला. लेट्स गो. लेट्स गजब बेइज्जती है. गणपती बाप्पा मोरया. Audio Jungle. Audio Jungle. सकाळचे 4:15 झालेत आणि आम्ही पोचलात अलिबाग मध्ये. आम्ही आलोय सचिन सरांच्या घरी. सो वेट करत आहोत आता. झोपलेली लोक दाखवते ना. चैताली काकी अजून झोपलीच आहे. म्हणजे डोळे ना वटार आहे आणि तिचे. मी त्या गाडीत झोपलेली नाहीये फक्त. मी पण नाही झोपलाय. झोपत नाही. मस्त झोप काढलीस ते पागल. काही झोप नाही काढली. तुझी सगळी गाणी माहिती होती. तुझं श्रुतीचं भांडण माहिती होतं. बकवास गाणी बंद कर. झोप नाही ना. सर तुला ओढवते. गेलं चायची टपरी गेली. तुला समजत नाही काय म्हणाली. हे सचिन सरांचं इन्स्टिट्यूट आहे. त्याचं पण नाव रिदम आहे. रिदम आर्ट इन्स्टिट्यूट. तुम्ही बघू शकता सचिन सरांचं इन्स्टिट्यूट आहे. अलिबागला आहे रिदम आर्ट इन्स्टिट्यूट. फायनली आम्ही अलिबागला पोचलेलो आहोत. 4:15 वाजलेले आहेत आणि पोचलेलो आहोत. आता सगळे अजून झोपलेले आहेत. गाडी थांबली आहे तरी या लोकांच्या झोपा उडत नाही आहेत. हे बघा कसे झोपलेले आहेत. सगळे झोपलेले आहेत इथे. अजून झोपा उडाल्या नाही आहेत. आणि हे लोक डान्स कसे करतील बघा. आता हे बघा झोपलेले आहेत सगळे झोपाळू आहेत. फायनली एकदम सो आहे सचिन सरांचा स्टुडिओ. डान्स स्टुडिओ आहे हा. आम्ही आलोय तिथे. आता थोड्या वेळात चेंजिंग करून शूट लोकेशन वरती जाऊ. सो अकॉर्डिंग टू द शूट रिक्वायरमेंट आम्ही लोक रेडी झालेलो आहोत. साडीज मध्ये सगळे आहे तिथे. आम्ही दोघींना मी रेडी केलं आहे. साडी घे क्रेडिट घे पोरी. हिनी आम्हाला रेडी केली साडी. बाकीचे पण रेडी झालेत. आता थोडं मेकअप वगैरे करून मग आम्ही निघू शूट लोकेशनसाठी. सो गाईज सगळे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय शूट लोकेशनवर जायला. वैभव पक्की कामगार दिसते. कामगारच बनायचंय. ही सगळ्यात अमीर कामगार आहे भाई. कुठल्या अँगलनी ही कामगार दिसते. हा कोणाची तरी मम्मी वाटते गावची. शिकवायला जाणार आहे मराठी. हे आपल्या गरीब लोकांची मस्ती आहे. हा ना. हे गरीब बघ. आणि आम्हाला सगळ्यांना काम देणार आहे. साहब पैसा कब देंगे साहब. ये मुझे देख बाबा. मैं रेडीमेड भिखारी लगता है मेरे को. कॉन्ट्रैक्टर साहब. ये खुद गरीब दिख रहा है. इकडे बसलेले आहेत चाय पियाला. मस्त असे चाय पियाला बसलेले आहेत. फुल एकदम. शूटला जाता आता थोडं आम्ही चाय नाश्ता करायला थांबलो. इथे चाय प्यायला थांबलोय. बघा आमचे कामगार कसे चाय बिस्किट खातात. ही कामगार दिसतच नाहीये. हा दिसले. Fair and Lovely is now Glow and Lovely.
अशा प्रकारे रिदम डान्स अकॅडमीची मंडळी गावकऱ्याच्या रूपात इथे गावात आलेली आहे आणि आता शेतात काम करायला जाणार आहेत. हे बघा इथे समोरच पूर्ण आता हे काय घरं बांधण्याची कामं घेतली आहेत या लोकांनी, तर आता घरं बांधायला जाणार आहेत सगळे मस्त. हा बघा आता अशा प्रकारे सगळे इथे कामगार इथे आलेले आहेत. एक से एक कामगार दिसतात. हे बघा एक कामगार लपतात. सर्वात ही तर मेन कामगार वाटते. बघा हे आमचे आज आपल्याला हे सांभाळणार आहेत अथर्व. तर आमच्या गावच्या मंडळींना तुम्ही काय म्हणाल, कसं आहे इथे सगळं? ही गावची मंडळी खूप भारी आहेत ना तुम्ही आणली. अरे रे बस 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 चलो निघूया. चला अशा या रस्त्यातून सगळे चाललेत आमचे गावकरी. चला 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 शेतात कामं घेतलेत ना. चला पुढे 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 चला पुढे पुढे चला पुढे पुढे चला पुढे पुढे चला चला. कशा कशा रस्त्यातून चाललेत, रस्ता काढत मंडळी आमची मंडळी बघा कसे कसे रस्ते काढत चाललेत. पूर्ण एकदम एवढ्या रस्त्यावरनं आलेत सगळे. मस्त असा व्ह्यू आहे समोर आणि इथे आमचं शूट होणार आहे. बघा किती मस्त असा व्ह्यू आहे. पूर्ण सचिन सर स्वतः कोरिओग्राफी करतायत आणि दाखवतात आपल्या मुलांना. फुल लकी आहे ते लोक. सचिन सर स्वतः दाखवतात इकडे. थँक्यू. हे सगळं सोनाली आणि लेखाने शिकवलंय त्यांना. मी क्लासेस सांभाळत होतो त्यामुळे मला वेळ देता नाही आला, तर सोनालीने लेखाने करून घेतलेला आहे. हा आता सचिन सर स्वतःने सांगितलं सत्कार करणार. सचिन सरांनी स्वतःहून तुम्हाला शिकवलंय. थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल आमच्या मुलांना. आम्ही आता गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय, हर हर महादेव. सो सगळ्यांना आपापले पोझिशन्स दिलेले आहेत. टेक होणार आहे आता. त्याआधी एक ही फायनल रिहर्सल होत आहे पूर्ण त्या 1 टेकची आणि सगळे आपापल्या फ्रेमिंगनुसार उभे आहेत ग्रुपमध्ये. कॅमेरामॅन रेडी आहेत, सगळे ॲक्टिंग टीम रेडी आहेत, डान्सिंग टीम रेडी आहेत आणि आफ्टर रिहर्सल टेक होणार आहे. रहीम सर आहेत सचिन सरांसोबत ॲज अ असिस्टंट म्हणून वर्क करत आहेत. जसं सचिन सरांची टेक्निक आहे ते शिकत आहेत. अचानक शूट करता करता पाऊस आलेला आहे त्यामुळे पटापट सगळं सामान हलवण्यात येत आहे. आम्ही पण एका घराखाली थांबलेलो आहोत. जरा पाऊस कमी झाला की आम्ही परत रिहर्सलसाठी उभा राहू. 10-15 मिनिटानंतर पाऊस थांबलेला आहे. सगळं सेटअप लागलेलं आहे आणि आता टेक घेण्यात येणार आहे. परत पाऊस आलेला आहे. सो आता काय करायचं हे सचिन सर आणि रहीम सर डिस्कस करत आहेत. सचिन सरांची असिस्टंट पण आहेत तिथे. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते आणि ते सगळे बुडूक झालेले आहेत. सगळे झोपलेले आहेत. रेडी
घे ना टेक 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 बोलावा आलेला आहे मला. एवढ्या पावसात पण सोनालीने लीड बरोबर रोल केलाय. परत बोलावा आला. गाण्याचा एकदम शेवटचा पॅच राहिलेला आहे आणि त्याची तयारी चालली आहे. एकदम प्रिपरेशन. आता फ्रेमिंग देत आहेत, प्लेसिंग देत आहेत. ब्लॉग असा शूट चालू आहे. तुम्ही बघू शकता भर पावसात पूर्ण एकदम शूट चालू आहे. एवढ्या जोराचा पाऊस असताना पण इथे शूट चालू आहे. हे सोनालीताई नारकर आमच्या सचिन सरांबरोबर हेवी डिस्कशन करून आलेले आहेत. आता फुल एकदम सगळं काही सांगितलेलं आहे. आज शूटमध्ये काय काय कमतरता राहिली ते सांगितलं आहे सचिन सरांना. एवढं हेवी डिस्कशन करून कसं जमतं तुम्हाला? काय नाही, त्यांनी मला सांगितलं, प्रश्न केला, काय झालं, कोण काय म्हणलं तुम्हाला? जेवढी दहशत तुमची, बाप रे. सर तिथपर्यंत विचारायला येतात. एवढी दहशत, क्या बात आहे. पोरी बोलल्या मला की आम्ही पहिल्यांदा शूट करतो. मग सर बोलले हसले. आमचं पेशंट. बसा बस. अशा प्रकारे आमचा शूट आज पॅकअप झालेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पॅकअप झालेला आहे. समीर आणि हे एकदम मस्त गेटअप केलेला आहे आणि ब्लॉग केला. थँक्यू सो मच. खूप चांगलं वाटलं आजचा शूट. पावसात केला. पहिल्यांदा आम्ही असं पावसात शूट केला. मजा आली, खूप मजा आली. सचिन सरांबरोबर आम्ही 10 ते 12 गाणी केले, पण पहिला शूट असा होता की पावसात होता. एकदम चांगला गेटअप आहे एकदम. हे आमचे आर्ट डायरेक्टर हिमालया, एकदम भारी, फुल मस्त एन्जॉय. एकदम बघा छान गेटअप मध्ये आलेले आहे. पण थँक्यू. हा, एक मिनिट. ओके. सो आमचं शूट वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही 6:30ला फ्री झालो शूट लोकेशन वरून. मग सरांच्या स्टुडिओवरती आलो, फ्रेश वगैरे झालो, सर्व बॅग पॅक केले आणि आता आम्ही निघालोय परत मुंबईला जायला. खूप मजा आली या शूटमध्ये. पाऊस होता खूप, तरी पावसात पण आम्ही शूट केलं. इव्हन जे लीड डान्सर होती त्यांनी पण पावसात शूट केलं. सचिन सर पण पावसात शूट करत. जेवढे पण क्रू मेंबर होते, डान्सिंग मेंबर होते, लीड होते, सगळे पावसात भिजत होते. सो आम्ही निघालो होतो अलिबागवरनं. आता आम्ही आलोय जेवायला एक हॉटेलमध्ये. मस्त चिकन फ्राईड राईस मागवलाय. बसले सर्व पब्लिक. यमी. मुंबईमध्ये
घरामध्ये आलो आम्ही, मग बसमधून उतरलो, बॅग वगैरे सामान वगैरे घेतलं, सगळे आपापल्या घरी आले, आम्ही पण आमच्या घरी आलेलो आहोत. खूप मस्त शूट होतं, खूप मजा आली. आर्य तुझं तर फर्स्ट शूट होतं, कसं वाटलं तुला? थोडक्यात फोटो काढायला भेटले नाही, तोंड लपवावं लागलं मला लुकमुळे, पण मजा आली शूटला. असेच धमाकेदार शूट्स बघण्यासाठी किंवा व्हिडिओज बघण्यासाठी आमचं ब्लॉग चॅनल इनसाइड द रिदमर्स याला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.